बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार दिल्यानं पार्थ पवार हे काँग्रेस पक्षावर नाराज झालेत। फक्त नाराज होऊन पार्थ पवार थांबलेले नाही तर पार्थ पवारांनी काँग्रेसवर टीका सुद्धा केली आहे। काँग्रेसचा डाऊनफॉल होईल असं पार्थ पवार म्हणतात। आता पार्थ पवारांच्या या टीकेनंतर काँग्रेसनं सुद्धा त्यांना उत्तर दिलंय। पार्थ पवारांच्या आत्तापर्यंतच्या राजकीय कर्तृत्वाची उजळणी करत काँग्रेसनं असं म्हटलंय की पार्थ पवारांचं आता हे खूपच झालंय। हे कमी होतं की काय? पार्थ पवारांचे आजोबा, पार्थ पवारांचे भाऊ आणि पार्थ पवारांच्या आत्या यांनी सुद्धा पार्थ पवारांना काही शहाणपणाच्या 4 गोष्टी सांगितल्या आहेत। नेमकं बारामतीच्या या रणांगणात पार्थ पवारांवरून काय राजकारण रंगलंय, काय महाभारत रंगलंय, आपण पाहूयात। पार्थ पवार आणि काँग्रेसमध्ये जुंपली। काँग्रेसचा महाराष्ट्रात डाऊनफॉल होईल। पार्थ पवार यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप। मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की बारामतीत ही पोटनिवडणूक होईल। दादा अजूनही आपल्यात नाहीत असं अजूनही वाटत नाही आणि हे मला मान्य नाही। सुनेत्रा पवार म्हणतात ते खरं आहे। बारामतीची पोटनिवडणूक घ्यावी लागेल असं महाराष्ट्रालाही वाटलं नव्हतं। मात्र अजित पवार यांचं निधन झालं आणि सुनेत्रा पवार आता पोटनिवडणुकीला उभ्या राहिलेत। अजित पवार यांचं महाराष्ट्रातलं योगदान पाहता ही पोटनिवडणूक बिनविरोध होईल असं वाटत असतानाच काँग्रेसनं सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार दिला आणि यावरूनच पार्थ पवार काँग्रेसवर चांगलेच संतापले। सुनेत्रा पवार यांनी पोटनिवडणुकीचा अर्ज भरला त्या दिवशी पार्थ पवार म्हणाले की काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाशी बोलण्याची मला गरज वाटत नाही, कारण सगळ्यांनाच हे माहीत आहे की ते काय करतायत। सगळे लोक मोठे आहेत, त्यामुळे काय चाललंय हे सगळ्यांना समजतं। त्यांनी जो विचार केला असेल तो विचार त्यांना करू द्या। त्यांना नंतर महाराष्ट्रात काय त्रास होणार आहे ते दिसेल, कारण लोक विसरत नाहीत। अजितदादा यांच्याबद्दल लोकांच्या मनात प्रेम आहे। अशा वेळेला एवढ्या मोठ्या पक्षानं असा निर्णय घेणं अतिशय चुकीचं आहे। आम्ही कोणालाही फोन करणार नाही, जे काय नशिबात असेल ते होईल। पण मला याचं वाईट वाटतं की महाराष्ट्रात काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू आहे। पार्थ पवार यांनी काँग्रेसच्या डाऊनफॉलची भाषा करताच काँग्रेसचे नेते सुद्धा चिडले। धड भाषणही देता न येणाऱ्या आणि कुटुंबियांच्या पूर्व पुण्याईवर आता खासदार झालेल्या मुलानं काँग्रेस पक्षाच्या डाऊनफॉलबद्दल बोलणं म्हणजे जरा जास्तच नाही का? स्वतःच्या वडिलांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूनंतर लगेच जमीन घोटाळ्याच्या चौकशीवरून बचावासाठी राजकीय सोय म्हणून शांत राहणाऱ्या महाशक्तीसमोर सरेंडर करण्यात आलेल्या या कृतज्ञ मुलानं काँग्रेस पक्षाबद्दल न बोललेलंच बरं, असं ट्विटच महाराष्ट्र काँग्रेसनं केलंय। बघा की पार्थ पवार काय बोलतोय याच्यावर लक्ष देण्यापेक्षा खरं तर ह्या निवडणुकीची प्रक्रिया आहे। निवडणुका बिनविरोध झाल्या पाहिजेत असे त्यांचं मत आहे। त्यांच्या आईने आमच्या प्रदेश अध्यक्षाला फोन केलेला आहे, पण अशा पद्धतीचं दबावतंत्राचा वापर करून आणि काँग्रेसवर टीका करून हे काही प्रश्न सुटणार नाही। त्यामुळे पार्थ पवार वयानं लहान आहे आमच्यापेक्षा, त्याच्यामुळे मला त्याच्यावर फार काही प्रतिक्रिया देण्याचं काही कारण नाही। त्यावेळेस एकत्रित काम केलेलं आहे। त्याच्यानंतर 15 वर्ष जे एकत्रित सरकार चालवल्यानंतर एक तुमच्याबरोबरचा असणारा एक सहकारी आणि तो पण एक नेता, त्याची अशी दुर्घटना झाल्यानंतर थोडंसं जे आहे त्या बाबतीमध्ये विचार करायला हवा होता, परंतु तो केला गेला नाही। हा त्रागा त्याच्या पाठीमागे असावा असं मला वाटतं। एकीकडे काँग्रेस पार्थ पवार यांना 4 शब्द सुनावत असताना दुसरीकडे शरद पवारांनी म्हणजे पार्थ पवार यांच्या आजोबांनीच त्यांचे कान टोचलेत। काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू झालाय असं पार्थ पवार म्हणाले। यावर शरद पवार यांना विचारलं असता आधी ते हसले आणि मग काय बोलले तुम्हीच ऐका। शासन करायला एक प्रकारची परिपक्वता असते, ही किस्मत आहे हे आज मी सांगू शकतो। पार्थ पवार यांचे भाऊ आणि शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी सुद्धा या प्रकरणात पार्थ पवार यांचं चुकलंच अशी प्रतिक्रिया दिली आहे।
तर पार्थ पवार यांची आत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा पार्थ पवार यांना काँग्रेसचं महत्त्व समजावून सांगितलं. याच्यात चर्चा करायला पाहिजे, बोललं गेलं पाहिजे. सर्व पक्षांशी जसं तुम्ही बोललात तसं काँग्रेसबरोबर बोलून याच्यात काय मार्ग निघतो का हे आपण बोललो पाहिजे. पण बोलत असताना एखाद कॉमेंट आपण काहीतरी करून जातो, त्याच्यामुळे कुठंतरी अडचणी वाढू शकतात. त्या बाबतीत कुठंतरी पार्थने विचार करायला पाहिजे होता. त्याच्याकडनं जी कॉमेंट गेली ती तशी योग्य आम्हालासुद्धा त्या ठिकाणी वाटली नाही. पण काँग्रेस नक्कीच ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करेल, नाही तर आम्ही सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचून काय होत आहे का याचा प्रयत्न त्या ठिकाणी. बिनविरोधच्या प्रक्रिया अनेक वेळा झाल्या आहेत, काही झालेल्याही नाही आहेत. त्याच्यामुळे ह्या इलेक्शनमध्ये काँग्रेसची भूमिका ही लोकशाही पद्धतीने त्यांनी केलेली आहे. त्यामुळे त्याच्यात मला काही फारसं गैर वाटत नाही किंवा काँग्रेसला कोणी कोणी कधी कॉन्टॅक्ट केला ह्याची मला काय फारशी माहिती नाही. विशेष म्हणजे याआधी सुद्धा शरद पवार यांनी पार्थ पवार यांचा अपरिपक्व असा उल्लेख केला होता. सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात पार्थ पवार यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. त्यावेळी माझ्या नातवाच्या मताला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही, ते इमॅच्युअर आहेत असं शरद पवार जाहीरपणे म्हणाले. आता पुन्हा एकदा शरद पवार यांनी पार्थ पवार यांना अपरिपक्व म्हटलंय. फक्त शरद पवारच नव्हे तर पवार कुटुंबातल्या सगळ्यांनीच या प्रकरणी पार्थ पवार यांना सुनावलंय. त्यामुळे पार्थ पवार बोलले काँग्रेसवर, पण त्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीतल्या दोन्ही गटांमध्ये किती अंतर निर्माण झालंय हे अधोरेखित झालंय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.